अण्णा कवाच दात घासतो यास? अरे दातांसाठी भारी असलेलं तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणलंय आणि दंतप्रभा टूथपेस्ट बी आणल्या. त्यात असलेल्या बकुळ, तुंबरू, माजूफळ अशा औषधी दात आणि हिरड्याच नाही तर समद्या जबड्याचं रक्षण करतात. हलणं, किडणं, पडणं एकदम बंद. व्यसनाचं काळं पिवळं डाग बी घालवत्यात. म्हणजे किंमत कमी आणि गुण नामी. म्या बी आणतो बघ. तोडकर संजीवनीचे दंतप्रभा दंतमंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट सर्वत्र उपलब्ध. सप्टेंबर पासून कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावणार वातानुकूलित ई बसेस. परिवहन सभापती सत्यजित जाधव. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने कोल्हापूर शहराने मोठी झेप घेतली असून केंद्र शासनाच्या PM ई बस सेवा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेत. या प्रकल्पाअंतर्गत JBM इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत कन्सेशन ॲग्रीमेंटची कार्यवाही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या सप्टेंबर महिन्यापासून शहराच्या रस्त्यांवर धावणार असल्याचा विश्वास परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी बोलताना सभापती सत्यजित जाधव म्हणाले, आपला करार हा 22 मेला झालेला आहे. 100 ई बसेसचा हा PM1 योजनेतून झालेला आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये आपण JBM कंपनी बरोबर हा करार झालेला आहे. त्या 10 दिवसामध्ये आपण आपलं जे वर्कशॉप आहे ते JBM कंपनीला हस्तांगत करणार आहे. हस्तांगत केल्यानंतर त्यांचं चार्जिंग स्टेशनचं जे काम आहे ते साधारणतः 45 दिवसामध्ये ते संपून देणार आहेत. ते संपल्यानंतर साधारणतः जुलैच्या मिड जुलैपासून 15 जुलैनंतर बस हे 40-40च्या पटीत याल चालू होतील आणि साधारणतः ऑगस्टपर्यंत सर्व बसेस 100 बसेस ज्या आहेत त्या कोल्हापुरात दाखल होतील आणि सप्टेंबर महिन्यात या कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावायला चालू करतील. साधारणतः चार्जिंग पॉईंट हे 18 आहेत आणि 18 चार्जिंग स्टेशनमध्ये 100 गाड्या या चार्ज होतील आणि प्रत्येक शिफ्ट झाल्यानंतर 50 बसेस या वेगवेगळ्या टायमिंगला निघतील. कारण 10च्या पट्टीत 15-15च्या पट्टीमध्ये या बसेस टायमिंगला निघणार. कुठली बस 5ला निघेल, कोणती बस 5:30ला निघेल, काही बसेसचे ड्युटी 6:30ला चालू होईल, काही बसेसची ड्युटी 7:30ला चालू होईल. तर हे एक नॉर्म्स आम्ही ठरवून घेतलेले आहेत कारण त्याला चार्जिंग पॉईंटला सगळेच 100 बस ॲट अ टाइम चार्जिंगला लावू शकत नाही आपण. तर त्याचे स्लॉटिंग्स केलेले आहेत. तर त्या स्लॉटप्रमाणे आपण ते बसेस रूटला फिरवणार आहेत. त्याच्यानंतर टायमिंग जे आहे ते सकाळी 5 वाजल्यापासून आपण 12 वाजेपर्यंत करतोय. आता उर्वरित टायमिंग जे आहे ते 11 वाजेपर्यंत आहे पण ते आम्ही 12 वाजेपर्यंत करतोय. जसं पूर्वी होतं तसं करतोय आणि येत्या काही दिवसातच म्हणजे ज्यावेळेला 100 बस हे आम्हाला 180 किलोमीटर पर डे कुठल्याही परिस्थिती या धावक म्हणजे रन करायच्याच आहेत. कारण तसा करारही झालेला आहे त्या कंपनीकडून. तुम्ही 100 किलोमीटर चालवा किंवा 200 किलोमीटर चालवा पण मिनिमम 180 किलोमीटर इज द गॅरंटी गिवन फ्रॉम कंपनी दॅट वी शुड चार्ज यू दॅट किलोमीटर प्राइजेस. तर त्या टेरिफला म्हणजे त्या 180 किलोमीटर कव्हर करताना आम्हाला हे जे बसेस आहेत हे बसेसची फ्रिक्वेन्सी आणि राऊंड दी ट्रिप, याला राऊंड दी ट्रिप हा कॉन्सेप्ट असतो की जो एका पॉईंटवरनं एंड पॉईंटला बस येते. म्हणजे जी 15-15 मिनिटांनंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी बस स्टॉपवर प्रत्येक मिळते. तर हे राऊंड दी ट्रिप हा पोर्टफोलिओ आपण राबवणार आहे. त्याच्यामुळं ह्या बसेसला रिरूटिंग हे चांगल्या पद्धतीने होणार आहे. ॲपद्वारे डिजिटलायझेशन येणार आहे. ॲपद्वारे आपल्याला टायमिंग्स वगैरे सगळे टाइम टेबल वगैरे मिळतील. तिथंच तुम्ही तिकीट तुमचं ई कार्ड तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून तुम्ही तुमचं तिकीट काढू शकता. तर ह्या सर्व गोष्टी कारण आता एक तिकीट जे आहे ते मल्टिपल पीपल्स वापरू शकतात. जो पास आहे तो त्याच्यासाठी आता आपण या मिटिंगला ठरलेलं आहे की यासाठी आपण कंपल्सरी आधार कार्ड हे मॅन्डेटरी ठेवलेलं आहे आणि पासवर सुद्धा आधार कार्ड नंबर हा मॅन्डेटरी ठेवलेला आहे. तसेच 9 मीटर लांबीच्या 50 आणि 12 मीटर लांबीच्या 50 अशा एकूण 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून परिवहन समिती सभापती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्यजित जाधव यांनीही या प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे डिझेलवरील खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार असल्याचे सभापती जाधव यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, उमेश पोवार, मानसी लोळगे, अक्षय शेळके,
रोहन अत्तिग्रे, श्रीधर गाडगे, प्रसाद जाधव, हेमंत आराधे, संतोष लाड, प्रशांत मोरे, महेंद्र कोरडे यांच्यासह अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजय पाटील, नगर सचिव सुनील बिंद्रे, प्रकल्प विभाग प्रमुख PN गुरव आणि KMTचे अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.